मतदान झालं, नागरिकांनी आपली मतं दिली, मात्र आता ते मत गृहीतच धरलं जाणार नाहीये. पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 बूथवरील मतदान हे पुन्हा होणार आहेत. कारण मतदानाच्या दिवशी जर मशीनवरच टेप लावलेली असेल तर तुमचा मताचा हक्क खरंच सुरक्षित आहे का, हा प्रश्न सध्या पश्चिम बंगालमध्ये उपस्थित झालाय. इथे तब्बल 15 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. आणि त्यामागचं कारण काय आहे, हे मतदान कधी होणार, 4 मार्चला निकाल आहे तर त्याआधी होणार का, आणि किती मतदान होऊ शकतं, हे सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. 19 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे पार पडलं. मात्र मतमोजणीच्या 2 दिवस आधीच तक्रारीनंतर बंगालमध्ये 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले. यामागचं कारण म्हणजे दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील डायमंड हार्बर आणि मगरहाट पश्चिम या भागात 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं. पण यावेळी मोठा गोंधळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. विशेष म्हणजे काही बूथवर ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात आला. एका ठिकाणी तर कमळ चिन्हासमोरील बटनावर टेप लावलेली होती, ज्यामुळे मतदारांना ते बटनच दिसत नव्हतं. याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि वातावरण आणखीनच तापलं गेलं. यानंतर तक्रारींचा पाऊस पडला. बूथ कॅप्चरिंग, मशीनमध्ये फेरफार, नियमांचं उल्लंघन अशा गंभीर आरोपांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. आता मोठा प्रश्न असा आहे की पुन्हा मतदान कधी आणि कसं होणार. तर या 15 बूथवर आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होतंय. यामध्ये 11 बूथ हे मगरहाट पश्चिममध्ये तर 4 बूथ हे डायमंड हार्बरमध्ये आहेत. हे मतदान निकालाच्या आधीच पूर्ण केले जाते, म्हणजे अंतिम निकालावर याचा थेट परिणाम होणार हे नक्की. एका बूथवर सरासरी 800 ते 1000 मतदान धरले तर 15 बूथमध्ये जवळपास 12 ते 15 हजार मतदान करू शकतात. आणि जर मतदानाची टक्केवारी ही 70% धरली तर सुमारे 8 ते 10 हजार मते हे निर्णायक ठरू शकतात. म्हणजेच एका छोट्या भागातील मतदान पूर्ण निकाल हा उलथवू शकतो. निवडणूक आयोगाने जनप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 58(2) अंतर्गत हा निर्णय घेतलाय. या कायद्यानुसार जर कुठे गंभीर गडबड, हिंसाचार किंवा मशीनमध्ये बिघाड आढळला तर त्या ठिकाणी मतदान रद्द करून पुन्हा मतदान घेतलं जातं. सध्या फलता भागातील आणखी 30 बूथवरही पुन्हा मतदान होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे पुढे अजून मोठे निर्णय होऊ शकतात. मात्र 4 तारखेला निकाल आहे आणि यात पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडणं याचा कुठेतरी परिणाम मतमोजणीवर होणार हे निश्चित आहे. एकंदरीत काय तर बंगालमध्ये हा फक्त मतदान नाहीये तर विश्वासाचा प्रश्न बनलाय. मतदारांचा हक्क सुरक्षित आहे का आणि निवडणूक प्रक्रिया खरंच पारदर्शक आहे का, हे आता या पुन्हा मतदानातून स्पष्ट होणार आहे. पुढे काय होणार, निकाल कोणाच्या बाजूने झुकणार आणि अजून किती बूथवर पुन्हा मतदान होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.